Hello dear students, I am Vaishali. Today we are going to learn standard 3rd mathematics book page number 1st part 1st introduction to geometrical figure. First of all revision. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इंट्रोडक्शन तिसरी गणित इंट्रोडक्शन टू जॉमेट्रिकल फिगर म्हणजेच भौमितिक आकारांची ओळख. रिविजन पहा. पार्ट फर्स्ट इंट्रोडक्शन टू जॉमेट्रिकल फिगर्स. भौमितिक आकारांची ओळख आज आपण बघणार आहोत. रिविजन. क्वाड्रिलॅटरल, ट्रायंगल, सर्कल. फर्स्ट वन आहे पहा क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलला किती बाजू असतात तर 4 बाजू असतात हे आपण सांगणार आहोत. नेक्स्ट वन आहे ट्रायंगल. हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. ट्रायंगलला 3 साइड्स असतात. आणि नेक्स्ट वन सर्कल. सर्कलला कुठली बाजू नसते. ओके. नेक्स्ट वन पहा. Look at the pictures below. Identify the geometrical figures. Okay. Draw it and write its name. दिलेलं आकृती ओळखून त्याचे नावे लिहायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आहे पिक्चरमध्ये बघा कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरचा आकार कसा असतो, फिगर कसा असतो, आयत असतो. रेक्टँगल, आयत मीन्स रेक्टँगल आपण आता लिहिणार आहोत. रेक्टँगल मीन्स आयत. कॉम्प्युटरचा आकार कसा असतो तर आयत असतो. नेक्स्ट वन आहे पहा कॅरम बोर्ड. कॅरम बोर्ड कसा असतो, फिगर त्याचा स्क्वेअर चौकोनी असतो. बरोबर, चौकोन. कॅरम बोर्डचा फिगर असतो चौकोन आणि त्याचं नेम आहे स्क्वेअर. मराठीत त्याला चौकोन असं म्हणतात. ओके. SQUARE स्क्वेअर. नेक्स्ट वन पहा ब्रेड आहे. ब्रेडचा आकार ॲक्च्युली स्क्वेअर असतो पण मध्ये कटिंग केल्यामुळं त्याचे 2 ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. आता ट्रायंगलला 3 बाजू असते तर फर्स्ट ऑफ ऑल ट्रायंगल काढून घेऊया. ट्रायंगलची स्पेलिंग लिहूया TRIANGLE. ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजेच काय, ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण. चला तर मग पुढं बघूया पुढचा आकार कुठला आहे, फिगर कुठला आहे, पिक्चर कुठला आहे, नेम काय आहे. तर हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. तर नेक्स्ट वन पहा. नेक्स्ट वन आहे सर्कल. सर्कलचं स्पेलिंग पहा काय येतं. CIRCLE सर्कल. सर्कल म्हणजेच वर्तुळ. ठीक आहे. आपण पूर्ण टेबल सोडवलेला आहे पहा. नेक्स्ट वन बघणार आहोत आपण. कंप्लीट द टेबल बिलो. कंप्लीट द टेबल बिलो. फर्स्ट आपण फिगर त्यांनी सगळे दिलेले आहेत. त्याच्यावरनं आपण नेम ऑफ द फिगर लिहायचं आहे, नंबर ऑफ द एजेस लिहायचं आहे, नंबर ऑफ द कॉर्नर लिहायचं आहे. म्हणजे त्याचं नाव, त्याचे बाजू, त्याचे किती कॉर्नर्स आहेत ते लिहायचं आहे. आता फर्स्ट वन पहा. या आकाराचं नाव आहे क्वाड्रिलॅटरल. QUADRILATERAL क्वाड्रिलॅटरल. नेक्स्ट वन नेम ऑफ द एजेस. आता किती बाजू आहेत 1 2 3 4. किती बाजू आहेत 4 बाजू. नंबर ऑफ कॉर्नर्स. किती कॉर्नर आहेत 1 2 3 4. 4 कॉर्नर्स. ओके. नेक्स्ट वन आहे पहा नेम ऑफ द फिगर. फिगर कुठला आहे पहा. फिगर आहे रेक्टँगल. RECTANGLE रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयत. आता नेम ऑफ द एजेस. किती आहेत बाजू 4. कॉर्नर किती आहेत 1 2 3 4. कॉर्नर पण 4 आहेत लिहायचं. नेक्स्ट वन पहा स्क्वेअर.
स्क्वेअर SQUARE स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौकोन. चौकोनाला किती बाजू असते? 4 बाजू असतात. आणि किती कॉर्नर आहेत? 4 कॉर्नर आहेत. ते लिहून घ्यायचं आपण. नेक्स्ट वन आहे पहा. नेक्स्ट वन आहे ट्रायंगल. ट्रायंगलची स्पेलिंग लिहूया. TRIANGLE ट्रायंगल. ट्रायंगलला किती एजेस आहेत? किती बाजू आहेत? 3 बाजू अँड 3 कॉर्नर. ओके. नेक्स्ट वन आहे पहा सर्कल. CIRCLE सर्कल. सर्कलला बाजू अँड कॉर्नर काहीच नसतं म्हणून 0 0. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.